ही कथा आहे श्री स्वामी समर्थांच्या चरणी स्वतःला वाहून घेणाऱ्या बाळप्पांच्या कठोर परीक्षेची आणि त्यांना लाभलेल्या दिव्य गुरुदीक्षेची. विजापूरचा एक तरुण आणि अत्यंत श्रीमंत सावकार, ज्याचं नाव होतं बाळप्पा. बाळप्पांच्या घरी लक्ष्मी पाणी भरत होती. रेशमी वस्त्र, सोन्याचे अलंकार आणि समाजात मोठा मानमरातब. पण इतकी संपत्ती असूनही बाळप्पांच्या मनात एक प्रकारची अस्वस्थता होती. त्यांना सुखाच्या मागे धावून थकल्यासारखं वाटत होतं. त्यांना शोध होता एका अशा शांतीचा, जी त्यांना या ऐहिक सुखात मिळत नव्हती. ते खऱ्या सद्गुरूंच्या शोधात निघाले. अनेक ठिकाणी गेले, पण कुठेच त्यांचं मन रमेना. अखेर त्यांना कोणाकडून तरी अक्कलकोटच्या स्वामी माऊलीबद्दल समजलं. बाळप्पा अक्कलकोटला पोहोचले. तिथे वडाच्या झाडाखाली त्यांनी पहिल्यांदा स्वामींना पाहिलं. स्वामींचे ते भव्य रूप, त्यांच्या डोळ्यांतील ती अफाट चमक आणि चेहऱ्यावरचं ते विलक्षण तेज पाहून बाळप्पांचे पाय तिथेच थबकले. त्यांना जाणवलं की ज्याचा आपण इतकी वर्ष शोध घेत होतो ते परब्रह्म इथेच आहे. पण स्वामींची भेट आणि त्यांचा अनुग्रह घेणं इतकं सोपं नव्हतं. स्वामींनी बाळप्पांकडे पाहिलं आणि पहिल्याच भेटीत त्यांना त्यांच्या अहंकाराची जाणीव करून दिली. स्वामी त्यांना उद्देशून म्हणाले, "काय पाहिजे तुला? इथं कशाला आलायस?" बाळप्पांना वाटलं होतं की त्यांच्या श्रीमंतीमुळे त्यांना विशेष वागणूक मिळेल, पण स्वामींच्या दरबारात राजा आणि रंक एकच होते. बाळप्पांनी ठरवलं की आता इथून हटायचं नाही. बाळप्पा अक्कलकोटमध्येच राहू लागले, पण स्वामी त्यांना जवळ घेत नसतं. उलट अनेकदा स्वामी त्यांच्यावर विनाकारण रागवत, ओरडत. ज्या बाळप्पांच्या घरी शेकडो नोकर होते, त्यांना आता स्वामींच्या आश्रमात झाडू मारण्याची, भांडी घासण्याची आणि स्वामींच्या लंगोट्या धुण्याची कामं करावी लागत होती. ही त्यांच्यातील सावकाराचा आणि अहंकाराचा अंत करण्याची स्वामींची पद्धत होती. एके दिवशी स्वामींनी बाळप्पांना कडक उन्हात उभं राहण्याची आज्ञा दिली. तासनतास उलटले. दुपारचं ऊन डोक्यावर आलं. बाळप्पांच्या अंगातून घामाच्या धारा वाहू लागल्या. पण स्वामींनी त्यांना सावलीत यायला सांगितलं नाही. बाळप्पांच्या मनात एक विचार आला, मी इतका श्रीमंत असून इथे कशासाठी इतका त्रास करून घेतोय? पण लगेचच त्यांनी बाळप्पांना जवळ बोलवलं. बाळप्पांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. स्वामींनी त्यांचा हात बाळप्पांच्या डोक्यावर ठेवला. त्या एका स्पर्शाने बाळप्पांना जे मिळालं ते शब्दात सांगणं अशक्य होतं. त्यांच्या आयुष्यातील सर्व अस्वस्थता संपली आणि त्यांना साक्षात ईश्वराचं दर्शन झालं. स्वामींनी त्यांना आपली माळ दिली आणि सांगितलं, जा, आता तू माझा झालास. भीती बाळगू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. बाळप्पांना स्वामींनी त्यांच्या कार्यासाठी निवडलं होतं. पुढे बाळप्पांनी अक्कलकोटमध्ये राहून स्वामींची सेवा केली आणि स्वामींच्या निर्वाणानंतर सुद्धा त्यांचं कार्य तेवढ्याच निष्ठेने पुढे नेलं. बाळप्पांची ही गोष्ट आपल्याला शिकवते की जोपर्यंत आपल्या मनातील मीपणा किंवा अहंकार संपत नाही, तोपर्यंत आपल्याला सत्याचं दर्शन होत नाही. श्री स्वामी समर्थ आपल्याला नेहमीच साथ देत असतात, पण आपला त्यांच्यावरचा विश्वास बाळप्पांसारखा अढळ हवा. जेव्हा आपण म्हणतो की मी कोणाचाच नाही, तेव्हाच आपण खऱ्या अर्थाने स्वामींचे होतो. स्वामींच्या जीवनातील ही कथा आपल्याला सांगते की संकट किंवा परीक्षा या आपल्याला तोडण्या